मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच कणकवलीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली। यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंचं कौतुक केलंय तर उद्योगधंद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरे बोलतात, कोकणातले उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत। तुम्ही 10 वर्षातली 7.5 वर्ष सत्तेत होतात तेव्हा विरोध का नाही केला असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केलाय। तर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारासाठी पहिलीच सभा घेतलेली होती। कणकवलीमध्ये पोहोचले होते राज ठाकरे आणि त्यांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी सभा घेतली आहे। महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते। का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल, तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर? मी बरोबर बोलतोय? उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाढणाऱ्यांना हे माहित नाही का की भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे। न्यूक्लियर रिएक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लियर रिएक्टरचा स्फोट होतो। न्यूक्लियर रिएक्टर मुंबईत आहे। नाणारमध्ये जेवढी जमीन आज ॲक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी? कसा रिकामा झाला आणि नाणार तिकडे होणार? तिथे जमीन आली कुठून? म्हणे बारसूला हलवा, मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली। आता बारसूला 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती। बाबांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ना, हे फक्त वरवर पकडू नका, याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत। यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं। मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं। अमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो आणि या प्रदेशाचं आम्ही काय करतो? काही नाही। पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात, गाड्या लावतात, धबधब्याखाली उभे राहतात। हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे, याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजेत। खरं तर बाकीचे कारखाने सोडून नारायणराव, माझी तर इच्छा फक्त हॉटेल्स आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा। कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये, सगळेजण इकडे येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।